नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, ज्यांचे बँक अकाउंट अनॲक्टिव्ह आहे त्यांनी मी आता तुम्हाला फॉर्म दाखवणार आहे। तो फॉर्म कसा भरायचा आणि कुठे द्यायचा ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर त्या अगोदर मंडळी, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जे शेजारची जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। चला मंडळी, व्हिडिओ न लांबता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पाहू शकता मंडळी, अशा प्रकारे हा फॉर्म आहे। तर हा फॉर्म जो आहे, ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाही आहेत, म्हणजे त्यांचं अकाउंट डीबीटी नाही आहे, आणि हा फॉर्म त्यांच्यासाठी पण आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये गेले आहेत, त्यांच्यासाठी पण हा फॉर्म आहे। तर चला, तर मंडळी, हा फॉर्म कसा भरायचा तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर पाहू शकता मंडळी, इथे तुम्हाला तुमच्या शाखेचं नाव टाकायचं आहे। जे तुमच्या बँकेची शाखा आहे त्या शाखेचं नाव, तालुक्याची असो किंवा गावची असो, तर त्या शाखेचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्याच्यानंतर मंडळी, इथे खाली जे आहे बँक, इथे तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव इथे टाकायचं आहे। त्याच्यानंतर बघा मंडळी, इथे जे साईडला दिसते इथे तुम्हाला डेट, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म द्याल बँकेमध्ये त्या दिवशी इथे डेट तुम्हाला टाकायची आहे। त्याच्यानंतर जे आहे मंडळी, इथे तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि इथे तुमचं नाव टाकायचं आहे। तर इथे नाव टाकल्यानंतर बघा इथे तुम्हाला लिहून दिसत आहे लिंकिंग सीडिंग आधार NPCI मॅपिंग फॉर रिसिविंग डायरेक्ट बेनिफिट। म्हणजे तुम्हाला इथे जे बँक आहे, जे अकाउंट आहे, त्याच अकाउंटमध्ये जेवढे सारे काही योजना आहेत त्याचे तुम्हाला या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे हवे आहेत। तर त्याच्यानंतर मंडळी, इथे तुम्हाला अकाउंट नंबर तुमचा टाकायचा आहे। ज्या बँकेत तुम्हाला पैसे हवे आहेत त्या बँकेचा अकाउंट नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे। तर त्याच्यानंतर मंडळी, ह्या ज्या सूचना आहेत ह्या तुम्हाला वाचायची काही गरज नाही आहे। त्याच्यानंतर इथे जे आहे थंब इम्प्रेशन ऑफ कस्टमर, इथे तुम्हाला सिग्नेचर इथे करायची आहे। त्याच्यानंतर मंडळी, खाली आलं आहे की इथे पहा, इथे तुम्हाला 4 सूचना दिसत आहे। ह्या ज्या 4 सूचना आहेत, तर इथे जी पहिली सूचना आहे, पहिली सूचना त्यांच्यासाठी आहे। याच्यावरती पहिल्या सूचनेवरती तुम्हाला इथे टिक करायची। कोण इथे टिक करू शकते तर बघा मंडळी, ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून मिळालेले नाही आहे त्यांनी इथे टिक करा। फक्त त्यांनीच टिक करा ज्यांनी इथे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाही आहेत, त्यांनी इथे टिक करायचं आहे। इथे तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे, ठीक आहे। तर याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे। आणि जे दुसरं ऑप्शन आहे मंडळी, तर याच्यावरती ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये गेले आहेत त्यांनी इथे टिक करायचं आहे, राईटचं चिन्ह इथे करायचं आहे। आणि इथे तुम्हाला तुमचं अकाउंट नंबर टाकायचा आहे, ठीक आहे। आणि इथे IIN नंबर म्हणजे मंडळी, तुमचे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या अकाउंटमध्ये तुम्हाला गेले आहेत, तर त्या बँकेमध्ये जाऊन इथे तुम्हाला IIN नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर तो IIN नंबर तुम्हाला त्याच बँकेमध्ये मिळेल ज्या बँकेमध्ये तुम्हाला तुमचे जे लाडकी बहीण योजनेचे पैशाचे गेले आहेत। तर तुम्हाला त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला मॅनेजरशी संपर्क साधून तुम्हाला IIN नंबर घेऊन इथे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर तो नंबर जो आहे त्याच बँकेमध्ये मिळेल ज्या बँकेमध्ये तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे गेले आहेत, तर त्या बँकेमध्ये हा IIN नंबर मिळेल, ठीक आहे। तर हा जो दुसरा जे ऑप्शन आहे मंडळी, तो त्यांच्यासाठी आहे ज्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये गेले आहेत आणि त्यांना दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे हवे आहेत, तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे। आणि हे तिसरं जे आहे मंडळी, हे त्यांच्यासाठी आहे ज्यांचं ऑलरेडी बँकमध्ये ज्या अकाउंटमध्ये DBT लिंक आहे, तर त्यांना चेंज करायचे नसेल तर त्यांच्यासाठी हा तिसरा ऑप्शन आहे। तर आपल्याला चेंज करायचं नाही, म्हणजे हा ऑप्शन आपल्याला वापरायचाच नाही आहे, हा ऑप्शन आपल्याला यूज करायचाच नाही आहे। आणि त्याच्या खालचा जो आहे मंडळी, हा चौथा, I do not wish to my account फ्रॉम युअर बँक विथ NPCI मॅनेजर। तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला कोणत्याही अकाउंटमध्ये तुम्हाला DBT लिंक नको आहे, तर हा पण आपल्याला ऑप्शन वापरायचा नाही आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर मंडळी, खाली आल्यावरती बघा तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील। बघा इथे तुम्हाला
सिग्नेचर करायची आहे इथे, ठीक आहे। इथे तुम्हाला सिग्नेचर करायचं आहे, इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे, नेमच्या समोर इथे नाव टाकायचं आहे, इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, इथे ईमेल ID टाकायची आहे, असेल तर द्या, नाही तर त्याला सूट देऊन द्या। त्याच्यानंतर इथे कॉपी ऑफ आधार, म्हणजे तुम्हाला आधारची झेरॉक्स एक त्या फॉर्मसोबत जोडायची आहे आणि पासबुकची झेरॉक्स तुमच्या त्या फॉर्मबरोबर जोडायची आहे। तर त्याच्या खाली आल्यानंतर मंडळी इथे बघा, इथे पण तुम्हाला सिग्नेचर करायची आहे। तर इथे सिग्नेचर केल्यानंतर बघा मंडळी, तुम्हाला मी परत एकदा सांगतो की इथे फक्त आपल्याला हे दोनच ऑप्शन वापरायचे आहे। पहिला म्हणजे पहिले जे ऑप्शन आहे ते यांच्यासाठी आहे ज्यांना लाडकी बहीण योजनेचे कोणत्याच अकाउंटमध्ये पैसे मिळालेले नाही आहेत आणि त्यांना जे अकाउंट लाडकी बहीण योजनेमध्ये जोडलं आहे त्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे हवे आहेत, तर हे पहिलं ऑप्शन त्यांच्यासाठी आहे। आणि जे दुसरं ऑप्शन आहे, ज्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये गेले आहेत आणि तुम्हाला दुसऱ्या अकाउंटमध्ये हवे आहेत, तर त्यांच्यासाठी हा दुसरा ऑप्शन आहे। हे दोन ऑप्शन तुम्हाला आपल्याला वापरायचेच नाही मंडळी, ठीक आहे। तर एवढं भरून मंडळी हा जो फॉर्म आहे तुम्हाला कुठे मिळेल, तर या फॉर्मची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून तुम्ही ते जे हा आधार सीडिंग फॉर्म आहे तो प्रिंट करा आणि तो मी सांगल्याप्रमाणे फिलअप करून ते बँकेमध्ये तुम्ही जमा करू शकता। तर जमा केल्यानंतर मंडळी तुमचं अकाउंट आहे ते बँक सेटिंग होऊन जाईल, म्हणजे DBT होऊन जाईल, म्हणजे जेवढे पण पैसे आहेत योजनाचे ते तुमच्या त्याच अकाउंटमध्ये मिळून जातील। तर या फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करू शकता। तर मंडळी माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।